गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला डे 5 आहे. आज आपण इथे महाकाली आडिवरेला आपण इथे थांबलेलो. भक्ती निवास होता, तिथे आपण रेस्ट केली आणि आता आज सकाळी आपण 6 वाजलेले आहेत, निघूयात इथून. आता आंबोळगड आणि यशवंतगड आणि पुढे मग विजयदुर्ग. चलो मग. तो बघ कोल्हा तिथे उभा आहे बघा, आत्ता पडाला. हा तोच आहे. कोल्हा बघा, लहान जायगा कोल्हा. भरपूर होतं. आता आपण नाट्याकडे प्रवेश करतोय. आता हा गावामध्ये आपल्याला गडावर जायचं आहे. एस टी बस स्टँड पण आहे. पूर्ण गावामध्येच किल्ला आहे वाटतं, एकदम सेंटरला, आणि गाव त्याच्या अवतीभोवती आहे. थांब. तर आपण निघालोय आंबोळीगड. छोटूसा गड आहे, दुर्व्यवस्था झाली आहे गडाची, तर आपण थोडासा एक्सप्लोअर करूया आंबोळीगड. ते कसं प्रॉपर रस्ता नाही आहे, कुणी येत नाही, कारण पूर्णपणे गडाचे बुरुज वगैरे सगळे ढासळलेले. हा बघा, हा बोर्ड आहे, हे किल्ले आंबोळगड. आणि ह्या इथे बघा पायऱ्या लावल्या. सगळ्यांनी थोडं थोडं सांगितलं, तिथे कोणीच सांगितलं फक्त सगळ्यांनी थोडं. तर अशा प्रकारचा हा आहे आंबोडगडावर आपण आलेलो आहे. हा आहे आंबोडगड. किल्ला आंबोडगड. आंबोळगड. यस. एवढी असते, त्याला आपण लटकू शकतो. हे डायरेक्ट प्रॉपर हे झालं, जळत आले. किती मजबूत मूळ झालं. 1,500-2,000 वर्ष तरी झाले असतील. झाला ना. मित्रांनो, आता आपण आंबोडगडवर आलेलो आहे. इथे बघा, हे एवढंच स्ट्रक्चर आहे, ते पण सगळं दुरावस्था झालेली आहे. आणि हे झाड तुम्ही बघू शकता, हा एक मिरॅकल आहे. इथल्या गावकऱ्यांनी सांगितले हे गाव जवळपास 1,500 ते 1,000 वर्षापूर्वीचं आहे. तर तुम्ही बघू शकता याची मुळं
ब्रांचेस पण मुळं वगैरे सगळं कसं एकत्र झालेलं आहे आणि थोडंसं हॉरर वाटते. तिथे फिरवा बघा, तिथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे, सगळीकडेच असं आहे. म्हणजे इट्स अ मिरॅकल. पूर्ण गडावर त्याने वर्चस्व केलं आहे एका झाडाने. तुम्ही बघू शकता पूर्ण गड कव्हर केलं आहे त्याने. सुपर. ह्या गडावर साम्राज्य फक्त ह्या वडाचं आहे आणि ह्या वडाच्या बाजूलाच एक चौकोनी चबुतरा आहे. त्या चबुत्र्यामध्ये आपण बघूयात काय आहे. तर हा चबुतरा आणि ह्याच्यामध्ये आहे ते बघा काय आहे. मला वाटतं ही विहीर असणार चौकोनी. खूपच डीप आहे. खूप डीप आहे ती. थांबा पत्ता टाकूया आपण. खूपच डीप आहे. काय पाण्यात लई खाली आहे. हा एवढा डीप पाण्याचं टाकं कधी नसतं, पण हे विहीरच असतं. मग ते तर त्याच्यावरच जगतोय ना. मित्रांनो आता आंबोडगड बघून झालाय, आता आपण यशवंतगडकडे जाऊया. आंबोळगड बघून आलो मित्रांनो. आता आपल्याला हा यशवंतगड आहे. यशवंतगडचा तटबंदी आहे. टोटल 7 बुरुज आहेत आणि त्या तटबंदीच्या बाहेरच एक खंदक खणलेला आहे बघा. हा खंदक आहे आणि एका साईडला खाडी आहे आणि एका साईडला जमीन आहे. तर आपण खाडी किनाऱ्याचा हा यशवंतगड बघूयात आज. चला. हे बघा का गडीचं रिपेअरिंग चालू पण काम ही बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावरची ही सदर आहे आणि पूर्ण चारी बाजूनी बुरुज आहे गोल. 4 साईडला खाडी आहे. पश्चिम दरवाजेवरती उभं राहिल्यावरती आपल्याला गडाचा पूर्ण व्ह्यू दिसतो. पुढे आहे ती खाडी आहे. आता तुम्हाला हा पूर्णपणे इथे एका ठिकाणी उभं राहूनच आपल्याला 7 बुरुज सगळे क्लिअर दिसायला लागलेत. ती बालेकिल्ल्याची सदर पण आहे आणि इकडनं तुम्ही गेलात का हे इकडचे 4 बुरुज आणि त्या साईडचे 3 बुरुज, टोटल 7 बुरुज दिसायला लागलेत. हा एकदम छोटेखानी किल्ला आहे. एक 15-20 मिनिटामध्ये बघून होतो, पण स्ट्रक्चर भारी आहेत. छान किल्ला आहे. एक आपण तिकडे पूर्ण गड बघितला होता तसाच आहे. हे काय दरवाजाचे हा इथे एक दरवाजा, तो पश्चिम दरवाजा. मित्रांनो पूर्वी हा काळा पाषाणातला होता. तर याचं थोडंसं रिकन्स्ट्रक्शन करतात. तर हे चिऱ्याचे दगड वापरतात. बघा तुम्हाला दिसत असेल कुठे कुठे काळा पाषाण आहे आणि कुठे कुठे चिऱ्याचे दगड आहे. ते बघा हा अजून एक दरवाजा आहे. मित्रांनो
आता यशवंतगड बघून झालाय. आता आपण निघालोय पुढे. तर आता आपण जाऊया जैतापूर आणि मग करूया विजयदुर्ग. तर चला, चलो बाय बाय. आता आपण जैतापूर खाडीवर आहेत. आधी इकडे बोटी चालायच्या, पण आता ब्रिज बांधलाय. तर आपण ह्या जैतापूर खाडी हा पूर्ण जैतापूरचा एरिया आहे. मित्रांनो, आता आपण यशवंतगड केला. यशवंतगड कडून आता आपण आलोय विजयदुर्गला. जवळपास आपल्याला 40 किलोमीटरची राईड करायला लागली. पूर्ण घाटाघाटाचा रस्ता होता. तिथून आता आपण येऊन पोचलो विजयदुर्ग. आता आपण विजयदुर्ग एक्सप्लोअर करूया. ती पण तटबंदी आहे आणि 2 मजली बुर्ज असं. हे 2 मजली बुर्ज. चला, थोडं चालताना काय जिब्राल्टर खडकाचं नाव आहे ना. आपण जाणार नाही. इकडचं अहो त्याला बोलच पडत नाही. जो आपला दगड असतो ना, हा फाटा किती लांब आहे. आपल्या जर इथून हो आहे किती लांब असतं. इथून बाहेर 50 किलोमीटर. हा आहे महादरवाजा. ही सगळी तटबंदी. ते 2 तोफा ठेवल्यात. सुंदर असे स्ट्रक्चर आहे. मोठा आहे हा विजयदुर्ग खूप. हा एक भुयारी मार्ग आहे. तर आता हा दरबार आहे. आपण दरबाराच्या आत जाऊ, बघूया दरबाराच्या आत काय आहे. सदर आहे. दरबाराच्या आत आपण घुसलोय आणि हा असा अवाढव्य असा दरबार आहे. गवत वाढलंय, ठीक आहे. मित्रांनो, आता हा दरबार आतून बघूया आपण. अवाढव्य असा दरबार आहे. चला आता बघूया दुसरं काय स्ट्रक्चर आहे. हा काय दुसरा दरवाजा पर सर. ओके, इथं दरबार लागायची का. चला
जबरदस्त आहे हा. आहे घोड्याची पागा. इथे घोडे लावले जायचे, त्यांना खायला वगैरे द्यायचं. तर ही आहे घोड्याची पागा. ते डाव्या साईडला आहे, हे आहे तुलसी टाकं. आता विजयदुर्गावर आहे हे भवानी मातेचं मंदिर, आई भवानी मंदिर. पूर्ण भग्न अवस्थेत आहे. जय माता दी असं हे मंदिर. आणि मंदिराच्या मागे आहे ते आहे धान्य कोठार. तर हे आहे धान्य कोठार. ते धान्याचा साठा असायचा. हे अशा प्रकारे आहे भलं मोठं धान्य कोठार. बघू शकता असं धान्य कोठार. शॉर्टकट बघतो का? ह्याच्यापेक्षा काय शॉर्टकट आहे? पाणी कुत्रा लागेल. देवगड किल्ला, त्याच्यामध्ये ही वस्ती आहे पूर्णतः. नंतर आपल्याला हे बघा इकडे एक बुरुज आहे, इथं आपल्याला सरळ जायचं आहे. किल्ल्याच्या अवतीभोवती गाव आहे. गाव कुठला आणि किल्ला कुठला काय कळत नाही. हे बघा इथे मस्जिद आहे, सुस्थितीत आहे एकदम. कदाचित नवीन बांधली असेल, पण छान आहे, अतिशय मस्त. जामा मस्जिद, देवगड किल्ला. तर आपण गडाच्या खाली चाललो. गडाच्या मध्ये वस्ती आहे. ठीक आहे, यांचं काय असेल, कदाचित आतमधलीच असतील, गडकरीच असतील. ह्या दरवाज्यात आपण आत आलो. हा गडाचा मेन दरवाजा होता. गड, गाव आणि सगळे एकत्र. तर मित्रांनो, ह्याच्यावरनं विजयदुर्गवरनं आपण देवगडला आलो. देवगड गाव लागलं, त्याच्यानंतर देवगड बीच आहे. आणि देवगड बीचच्या वरती आल्यानंतर आपण थोड्याशा डोंगरावरती ह्या देवगड किल्ला आहे. ॲक्च्युली देवगड किल्ल्यामध्येच इटसेल्फ असं गाव वसलेलं आहे. गावाच्या अवतीभोवतीच पूर्ण हे आहे, तटबंदी आहे. तर आपल्याला आता बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे.
इथे दिसतंय ते धान्य कोठार आहे, हे बघा. आणि पुढं लाईट हाऊस, त्याच्या बाजूला एक वॉच टॉवर आहे ब्रिटिशांच्या काळातलं. इकडे राम मंदिर नवीन आहे. मित्रांनो, आता आपण मालवणसाठी निघालो आहे. ऑन द वे आपल्याला कुणकेश्वर मंदिर लागलं आहे. हे कुणकेश्वर मंदिर आणि इथला बीच हा प्रेक्षणीय आहे. इथे आवर्जून यावं सगळ्यांनी. तर हे मंदिर आहे, आपण देवाचं दर्शन घेऊ. हा बीच आहे, थोडंफार शूट करू आणि मग पुढे जाऊ. अन्ना ये तुम साउथ इंडिया आ गए क्या? हा आजरे मसुरे ब्रिज आहे. सगळे भैया लोक आहेत. मित्रांनो, आपण आचरा सोडला आणि आचऱ्यावरनं इकडं आलो भगवंतगडावरती. आता हा भगवंतगड एक्सप्लोर करू आणि ह्याच्या अपोजिट साईडच आपल्याला भारतगड आहे. तर आता भगवंतगडला जाऊ. मंदिराच्या वर चढल्यावर डाव्या बाजूला एक सिद्धेश्वर मंदिर लागतं आपल्याला. हे स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या थोडे पुढे आल्यावर इथे दोन अवशेष दिसले. हां, बहुतेक हा दरवाजा असावा, कारण इथे दोन देवडी दिसते. तर पुढे बघूया काय आहे. भगवंतगडाच्या पठावर आलोच. हे एक ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि हा आपला गड. भगवंतगडावर आपण आलेलो आहे. इथे जास्त बघण्यासारखं काही नाही आहे. 2-3 अवशेष आहेत आणि बाकी जो बुरुज आहे तो पूर्णपणे ढासळला आहे आणि इथे गवत असल्यामुळे एक्झॅक्ट काही दिसत नाही आहे. तर भगवंतगड आपला बघून झाला आहे. आता आपण जाऊया भारतगडाकडे. आता आपण तळ कोकणात पोहोचलोय. एकदम छोटासा रस्ता आहे, बाजूला एक खाडी आहे. आचरा आम्ही सोडला. आचरा बीच एकदम फेमस होता. आचरा सोडून आम्ही भगवंतगडावर गेलो. भगवंतगडावरनं आता आम्ही जातोय मसुरेला. पाठी खाडी आहे आणि नारळी पोकळीच्या सगळ्या वन आहे. तर आपण एका ब्रिजवर जाऊ. भगवंतगडावरनं आम्ही आलेलो आहोत.
इकडे आता भारतगडचं जायचं. दुसरी पण बाईक आली. छोटा पूल होता म्हणून आम्हाला सिंगल यावं लागलं चालत. परफेक्ट एकदम छोटा पूल आहे. कधी कोसळ याची गॅरंटी नाही. इथं एका वेळेस एकच बाईक येते म्हणून आम्हाला उतरून यावं लागलं. मित्रांनो, थोडं ऑफ रोडिंग करत आता आपण आलेलो आहे भरतगडावर. ॲक्च्युली आपण आता पहिला होत्या भगवंतगडवरून आचरे आलो आणि तिथून मग आपण आलो आहे भरतगडावर. आता आपण भरतगड एक्सप्लोअर करूया आणि मग जाऊया मालवणला. हे भरतगडाचा एंट्रन्स. हा ही तटबंदी, हा बुरुज आणि हा बघा हा खाडीचा एरिया. पायऱ्या चढून वर आल्यावर उजव्या बाजूला हा एक दरवाजा लागतो. आता आपण आतमध्ये बघूया काय. तळ कोकणातल्या किल्ले मित्रांनो, खूप घाम येतो सकाळपासून. 2-3 लिटर पाणी संपवले. आता काकडीची बारी आहे. काकडी खाऊ आणि निघू. चला जरी बरोबर जाऊन या तुम्ही दोघे. हा आपला पश्चिमेचा दरवाजा आहे. आपण पूर्वेकडनं आलो होतो. हा पश्चिम दरवाजा आहे. इकडं मागे खाडी आणि हा एकदम तटबंदी एकदम खूप मजबूत वाटते. बघा आता ह्या दरवाज्यातून आपण आतमध्ये एंट्री करू. चांगला आहे हा. हा हा सी साईडचा आहे ना. हा सी साईड दरवाजा आहे आणि आपण पूर्वेकडून आलो. हा पश्चिमेकडचा. आहे का काय दिसते का खाली? हा इकडे दरवाजा आहे. पण दिसते का काय नाही, वरतूनच दिसते. वरतून बी नाही दिसणार आता. इथून तिथे जम्प कशी करायची? हे सगळे झाडीच आहेत ना. इधर से इधर जम्प. 360 व्ह्यू फ्रॉम भरतगड. आता आपला भरतगड एक्सप्लोअर झालेला आहे. आता आपण निघूया मालवणकडे आणि बघूया सिंधुदुर्ग किल्ला. चला. Operators must take special care of children, women, and elderly passengers. Passengers are required to. मित्रांनो, हा आहे सिंधुदुर्ग किल्ला, मालवण किल्ला. तिथे जायचं आपल्याला बोटिंग. आता कुठे चाललो? सिंधुदुर्ग किल्ला. मालवणला आलेलो आहोत. आपला तिकडे काय होता? भारतगड, भगवतगड सगळं झालंय. आता आपण मालवणमध्ये आहोत आणि आपल्याला जायचंय सिंधुदुर्गला. सिंधुदुर्ग किल्ला बघूयात आणि त्याच्यानंतर तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिकडे आहे तो भगवतगड आणि संजयकोट आपल्याला तिकडे मिळेल 3 किलोमीटर मागे. मित्रांनो, आता आपण जेट्टीवरून इथे आलोय, सिंधुदुर्गच्या जेट्टीवर. आता आपण आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. इथे महाराजांच्या पायांचे ठसे आहेत, ते आपल्याला आकर्षणे बघायचे आणि एवढ्यासाठीच आपला हा प्रवास सुरू झाला. तर आता आपण जाऊया सिंधुदुर्ग एक्सप्लोअर करूया. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. चला.
तर मित्रांनो आपल्याला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे, हा शिवाजी महाराजांनी बांधला होता. इकडनं आता हे मेन दरवाज्यातनं आपण आतमध्ये जाऊयात. बघा. गाईड हवाय दादा, नको नको गाईड हवाय नको नको. मित्रांनो हा सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे पुतळा आहे छोटासा आणि त्याची पूजा केली जाते. तर हे मंदिर स्थापन झालं होतं तेव्हा. अतिशय सुंदर आहे, एकमेव मंदिर आहे शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात. मित्रांनो आता सिंधुदुर्ग आपला एक्सप्लोर झाला आहे. सरते शेवटी तुम्हाला दाखवतो शिवाजी राजांचे इथे पदचिन्ह आहे बघा. आणि या साईडला हाताचे. हे शिवाजी राजांच्या हाताचे ठसे. हा अथांग असा सागर. आता आपली गडाची पूर्ण फेरी झालेली आहे आणि आता आपण मुख्य दरवाज्यातून एक्झिट करूयात. मुख्य दरवाजाला 5चा टाइम दिला. हनुमानाची मूर्ती आहे मोठीच्या मोठी बघा, बजरंगबली. आणि हा मुख्य दरवाजा होता. आपण गेलो वक्राकार दरवाजा आहे. डायरेक्ट तुम्हाला समुद्रातनं दरवाजा दिसणारच नाही. तर अशा प्रकारे आपला सिंधुदुर्ग पण एक्सप्लोर झाला आहे. आता आपण निघूया राजकोट किल्ल्याकडे. मित्रांनो आता राजकोट किल्ल्यावर आपण आलोय. सिंधुदुर्ग बघून राजकोट. चला राजकोट बघूया काय आहे. रुको एक सेकंड. राजकोट किल्ल्यावर मंदिर आहे आणि हा खूप मोठा असा बलाढ्य असा शिवाजींचा पुतळा आहे. खूप सुंदर अप्रतिम. आणि हे महापुरुष मंदिर आणि हा खूप सुंदर असा शिवाजींचा पुतळा. राजकोट किल्ल्यावर बघण्यासारखं फक्त एवढंच आहे की तटबंदी आहे आणि हे शिवाजींचा किल्ला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत
अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर हा राजकोट किल्ला मित्रांनो, पण पूर्ण पडझड झाली होती, नव्याने उभारलाय आणि शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बघितलाच असेल. हा जो एरिया आहे हा पूर्ण राजकोटचाच आहे. इकडे ते तटबंदी दिसते. हा किल्ला तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. ह्याचा उपयोग फक्त सिंधुदुर्ग किल्ल्याला सपोर्ट करण्यासाठी आहे आणि एका साईडने आपल्याला एंट्री होती. ते छानसा आहे, नव्याने रिकन्स्ट्रक्ट केलाय. ठीक आहे, चांगलं आहे. हां, आता कुठे जायचं? आता आपल्याला जायचं सर्जेकोट. चलो. मित्रांनो, आपण राजकोट बघून आता सर्जेकोटवर आलेलं आहे. आता सूर्यास्त सुद्धा होतोय. संध्याकाळचे 6 वाजले. आपण पटकन एक्सप्लोअर करूया आणि पुढे निघूया. चला. तिकडे त्या साईडला काय दरवाजा वगैरे का तिकडे? जायला वाट आहे, पण आता ती जायला नाही. इथे लोक राहतात ते. तर हा आहे सर्जेकोट किल्ला. हां, ह्या सर्जेकोट किल्ल्यामध्ये आपल्याला 4 बुरुज आहेत. इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि हा आपण हा किल्ल्यामध्ये इथे आलोत ना, झाडाच्या मागे एक आहे. तिकडे एक आहे. आणि आता किल्ल्यामध्ये आलोय, पूर्ण रान माजलेलं आहे. तर इथे काही स्ट्रक्चर तर नाही आहे. तर आता आपण हा सर्जेकोट संपून परत मालवणला निघूयात.